फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत एनएमएमएस परीक्षेचा निकाल कधी लागू शकतो. पण त्या अगोदर आपण बघू मागील एनएमएमएस परीक्षा ही कधी झालेली होती. तर आपल्या इथे दिसत असेल एनएमएमएस एक्झाम मागच्या वर्षी जी झाली ती 22 डिसेंबर 2024 ला झालेली होती आणि त्याची जी पहिली आन्सर की होती एनएमएमएस एक्झामची पहिली आन्सर की ती आली होती 1 जानेवारी 2025 ला आलेली होती आणि त्याच्यानंतर फायनल आन्सर की आली होती 14 जानेवारी 2025 ला आली होती व जी पात्रता यादी होती ती पात्रता यादी झाली होती म्हणजे क्वालिफाय रिझल्ट लागला होता 7 फेब्रुवारी 2025 ला लागला व त्याची गुणवत्ता यादी जी होती ती गुणवत्ता यादी 1 एप्रिल 2025 ला आलेली होती. आणि आता जर आपण पाहिलं तर आताची जी एनएमएमएस एक्झाम आहे ती एनएमएमएस एक्झाम 28 डिसेंबरला झाली म्हणजे 28 डिसेंबर 2025 ला यंदा एनएमएमएस ची एक्झाम झाली. तर आता ही जी एनएमएमएस ची एक्झाम झाली आहे एनएमएमएस एक्झामचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळेस पूर्णपणे जे होते सेट देण्यात आले होते ए बी सी डी अशा प्रकारे काय होतं सेट नुसार ही एक्झाम पहिल्यांदा झाली. याच्या अगोदर एबीसीडीचा संच राहत नव्हता परंतु यंदा आयोगाने एबीसीडीचा संच दिलेला होता. त्यामुळे मे बी असं होऊ शकते का जी पहिली आन्सर की राहणार ती पहिली आन्सर की 14 जानेवारीच्या अगोदर पहिली आन्सर की येऊ शकते. पण पात्रता यादी जी राहणार क्वालिफाय रिझल्ट जो राहणार तो फेब्रुवारी महिन्यापर्यंतच लागण्याची शक्यता राहणार. फेब्रुवारीच्या सेकंड वीक पर्यंत येऊ शकते 2026 मध्ये आणि जी गुणवत्ता यादी राहणार ती गुणवत्ता यादी सुद्धा एप्रिलच्या फर्स्ट किंवा सेकंड वीक मध्ये लागण्याची शक्यता राहणार. आणि एनएमएमएस परीक्षेच्या कट ऑफ किती लागू शकते ते आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलाच आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच. आणि एनएमएमएसचा निकाल किंवा रिझल्ट हा प्रत्येक जिल्ह्याच्या जागेच्या नुसार वेगवेगळा लागत असतो. तर